संपूर्ण राज्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने संचारबंदी लागू केली होती। या दरम्यान राज्यात सर्व मद्यांची दुकाने बंद केली होती, पण काही दिवसानंतर पुन्हा सुरू करण्यात आली। दारूची दुकाने सुरू झाली तेव्हापासून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या दारू विक्री सुरू आहे। शासनाने फक्त परवानाधारक दारू विक्रेत्यांना दारू विक्रीस परवानगी दिली असून शासन अवैधरित्या दारू विक्रेत्यांवर सुद्धा लक्ष देऊन कारवाई करीत आहे। अशीच कारवाई नांदगाव खंडेश्वर शहरात पोलीस निरीक्षक उदय सोयस्कर यांच्या पथकाने केली आहे, ज्याची अंदाजे किंमत 11,000 रुपये इतकी असून एक आरोपी ताब्यात घेण्यात आला आहे, ज्याच्यावर 65 गुन्हा दाखल करण्यात आला। नांदगाव खंडेश्वर ते जावळा मोळवन रोडवर 5 पेटी अवैध दारू अंदाजे किंमत 28,000 रुपये असून सोबत 2 दुचाक्या जप्त करण्यात आल्या। या दरम्यान 5 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तालुक्यातील लोकांना आपल्या परिसरात अवैधरित्या दारू विक्री होत असल्याची माहिती पोलिसांनी द्यावी, असे आवाहनही पोलीस निरीक्षक उदय सोयस्कर यांनी विदर्भ न्यूजच्या माध्यमातून केले आहे। उत्तम रामनवाडे, उमेश चव्हाण, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।